नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा खरेदी चौकशी आता करण्यात येणार आहे आणि मुंबई हायकोर्टाने घोटाळ्याची चौकशी ही आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवलेली आहे असे आदेश दिलेत। त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चौकशीचा अहवाल 16 जानेवारी 2026 रोजी देण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेत। नाफेड आणि एनसीसीएफ अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राची फसवणूक केल्याचा आरोप आहे। त्यांनी शेतकऱ्यांकडील कांदा न घेता व्यापाऱ्यांकडून स्वस्तात कांदा खरेदी करून केंद्राला जादा दराने विक्री केल्याचा आरोप आहे। गेल्या 10 वर्षात तब्बल 5000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी विश्वास माधवराव मोरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली। तर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून स्वस्तात कांदा खरेदी हा घोटाळा काय आहे आपण पाहतोय। कांद्याची केंद्राला जादा दराने विक्री होती। नाफेड आणि एनसीसीएफ अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप आहे। 10 वर्षात 5000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। आर्थिक गुन्हे विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।